तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय म्हणजे खूप महत्त्वाचा आहे। तो विषय आहे दिव्यांगांचा रेल्वेचा डब्बा। दिव्यांगजन हा रेल्वेचा डब्बा असतो, त्याविषयी आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की मी दिव्यांगांच्या काल किंवा परवा 1-2 दिवस झाले होते दिव्यांगांच्या डब्यामध्ये प्रवास केला होता आणि त्यानंतर मला एक व्हिडिओ पण दिसला आरपीएफ जवानाचा। तो व्हिडिओ सर्वात पहिले बघून घ्या, त्यानंतर आपण बोलूया। जय हिंद। जर आपण रेल्वेने प्रवास करत आहात आणि आपल्याला एखाद्या डब्यावर जर ही गोष्ट लिहिलेली दिसली तर याचा अर्थ समजून जा की तो डब्बा केवळ दिव्यांग म्हणजे अपंग प्रवाशांसाठी आरक्षित आहे। आपण जर त्या डब्यामध्ये प्रवास केला तर आपल्या विरुद्ध रेल्वे अधिनियमची धारा 155 च्या अनुसार आपराधिक प्रकरण ही रजिस्टर केले जाऊ शकते आणि माननीय न्यायालयाद्वारा आपणाला त्यासाठी दंडित सुद्धा केले जाऊ शकते। मित्रांनो, जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत असाल तर जास्तीत जास्त प्रवाशांकडे पाठवण्यास मदत करा। जय हिंद। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितलाच आहे। त्या व्हिडिओमध्ये ते सांगत आहे की हा दिव्यांगजन यांचा डब्बा आहे, म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी हा डब्बा आहे। आणि रेल्वेमध्ये बरेचदा मी थारोजी रेल्वेमध्ये गेलतो तर पूर्ण एक पण दिव्यांग नव्हता, त्यामध्ये नेमकेच 1-2 दिव्यांग होते व बाकीचे सर्व सामान्य माणसं होती। आणि कोणी पण आलं तर एखादं स्टेशन आलं किंवा एखादं जंक्शन स्टेशन आलं तर त्यांच्यासाठी दार उघडा असं पण आपल्याला सांगायला लागते। आणि तो डब्बा पण दिव्यांगांचाच आहे, तो सर्व दिव्यांगांचाच आहे। मी तुम्हाला सर्व काही दाखवतो, प्रूफ सहित दाखवणार आहे। आणि मित्रांनो, इतकी दुर्दैवी गोष्ट आहे की दिव्यांगांना हे त्या डब्यामध्ये अक्षरशः जागा पण मिळत नाही बसायला। आणि कारण की असे अनेकदा मी बघितलं की आरपीएफ पोलीसवाले हे दिव्यांगांच्या रेल्वेच्या डब्यासमोर येतच नाही किंवा टीटी पण येत नाही किंवा कोणीच येत नाही। माझा तर असा एक मुद्दा आहे की कोणचंही रेल्वे स्टेशन असावं, जंक्शन असावं किंवा कोणचंही जिथं रेल्वे थांबते तिथं आरपीएफ पोलीसवाल्यांनी हा दिव्यांगांच्या डब्याजवळ राहणं अनिवार्य राहायला पाहिजे। कारण की जेव्हा आरपीएफ पोलीसवाले हे दिव्यांगांच्या डब्याजवळ राहतील तेव्हाच कोणताही सामान्य माणूस बसत नाही त्या डब्यामध्ये, कोणताही नागरिक प्रवास करत नाही। तर प्रवास करतील हे फक्त दिव्यांग व्यक्ती, ज्या दिव्यांगाकडे रेल्वेची पास आहे, डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे, असे दिव्यांग व्यक्ती ह्या डब्यामध्ये घुसणार किंवा जाणार किंवा बसणार शकता। बसमध्ये पण त्यांना जागा मिळत नाही। बसमध्ये पण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूच बसमधला मुद्दा काय झाला माझ्यासोबत, त्यानंतर रेल्वेमधलं पण तुम्हाला आता मी सांगितलंच आहे। असे अनेक किस्से माझ्यासोबत स्वतः मी अजमावले आहे दिव्यांग असून। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जेवढा जास्त शेअर होणार तेवढा जास्त शेअर करा। धन्यवाद।